धपाटे बनवलेले बरं का. या कोणाला आवडते बघा. हे बघा खायला. त्याच्याबरोबर ना टोमॅटो सॉस आणि आंब्याचं लोणचं खायला या. त्याच्यामध्ये ना मी लसूण हिरवी मिरची भाजून घेतल्या बरं का. आणि लाल पण आहे हिरवी पण आहे, जशी अवेलेबल आहे तशी मी टाकली आहे माझ्यापेक्षा. आणि नमक टाकले आणि जिरं पण टाकणार आहे. मग जिरं पण टाकलं आहे तर आता मी बघू शकते. त्याच्यामध्ये ना मी ना थोडं ज्वारीचं पीठ घेतलं, थोडंच घेतलं बरं का. एवढं 1-2-3 चम्मच ही बाजरीचं पीठ आहे. आणि हे ना बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ आहे ही. आणि आपल्याला बेसन घालूया. त्या बेसनला चाळायची काही गरज नाही. अर्धी वाटी बेसन टाकले मी अंदाजानुसार. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अंदाज, जर तुम्हाला अंदाज गावत नसेल तर तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. ही ओवा आहे बरं का. असा मी ओवा आहे, ओवा टाकला आहे. अर्धा चमच तीळ घालते बरं का. तीळ आहे, काळं तीळ आहे. आपला थोडासा हिंग आहे. हिंग घातलाय अर्धा चमच. छान लागते ती हिंगामुळं. छोट्या चमचला अर्धा चमच हिंग घातला आहे. डबल एकदा सांगते. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ मिक्स केले. त्यात खोबरं आणि जिरे आणि कोथिंबीरची बारीक करून टाकले. लाल तिखट, हळद, जिरे, ओवा आणि थोडं हिंग टाकणार आहे. आणि नंतर ना मी हिरवी मिरची, लसूण ठेचून घालणार आहे ह्याच्यामध्ये. आता आपण ना त्याला चांगलं एकत्र मिक्स करू. त्याच्यात ना थोडी या साईडला ना कसुरी मेथी टाकली आणि ह्या साईडला ना पुदिन्याची पानं टाकली बरं का. मी उन्हाळ्यात ना सुकवून ठेवली ती आता मला कामी आली. आणि हिरवा ठेचा तर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते बरं का ह्या हिरवा ठेचा. तुम्ही बघू शकता. 1 चम्मच टाकला आहे. त्याच्या तिखटानुसार तुम्ही टाका. 1 चम्मच अजून थोडं टाकलं आहे. हिरवं तिखट गावाकडं खरडा म्हणते ती. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे बघून सांगा. बाजरीची भाकरी, दही आणि हिरवा ठेचा खायला खूप छान लागते बरं का. आपण याला ना एकत्र करून घेऊया. आणि आपण ना थोडं थोडं पाणी घालून मळत राहायचं बरं का. थोडं थोडं पाणी घालून असं मळायचं. मी 5 मिनिटासाठी ना हे असं ठेवणार आहे बरं का भिजत. तुम्ही बघू शकता. 5 मिनिटासाठी भिजत आपण ठेवले. ताट झालं तोपर्यंत ना ते पीठ येऊ तर आपण तोपर्यंत थोडी भांडी घासून घेऊया बरं का. चला आपण गॅस पेटवूया. मी ना डोसा आणि थालीपीठ आणि पोळी छान इथं मी तवा असा केला आहे बरं का. जाणून भिजून असं केलं आहे. तिथं मी हे करणार आहे. तुम्ही बघू शकता. 5 मिनटं होऊन गेली ती. आपण हे कांदा पण घालणार आहे बरं का. कांदा मी थोडा घेतला. ह्यात टाकलं नाही, नंतर टाकणार आहे. असं ना हे जे ना गोल आकारात करून घ्यायचं. तव्यावर एवढं ना पातळच बनवायचं, लय जाड नाही बनवायचं. आपण ना आता नंतर वरून कांदा टाकायचा. आज शनिवार ना माझ्याकडं कोथिंबीर नाही. आता मी संध्याकाळी किंवा उद्या बाजारला जाणार आहे कोथिंबीर आणणार. कोथिंबीर असली की छान लागते. किती मोठं झालं तुम्ही बघू शकता.
पाऊस चालू झाला आहे बरं का, कुठेतरी वीज चमकली. पाऊस चालू आहे त्यामुळं गरमागरम ही खायला खूप छान लागतं आहे. टेस्टी आणि हेल्दी आहे. घरातलं पीठ आपलं हे करायचं आणि करायचं खूप छान लागतं. ते बाजारातलं किंवा दुकानातलं कधी बनवून ठेवलेलं असते काय माहीत नाही. बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आलं आहे. गोल तेवढंच एक आकाराच आहे. आपण ना ह्याला असं ना गोल अशी हे ना गोल छिद्र करायचे. बघा मी 5 छिद्र केले दिवे गोल ना छिद्र केले. आता व्यवस्थित दिसते. आता आपण ह्याला ना छानपैकी तेल टाकून देऊ. मस्त तेल टाकले मी गॅस कमी करते. काढते कारण जास्त होते ना. तुम्ही बघू शकता. आपण ना 2 मिनटासाठी ना झाकून हे करायचं. 2 मिनटं पण नाही लागत, थोडा वेळ झाकायचं. असं ना सगळी करून घ्यायची. त्याच्यावरून असं पाण्याचं नॉर्मल ना पाणी हे करायचं. हे बघू शकते. असं गोल 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 करायचं असं. किती छान एकदम मस्त येते. खायला पण छान. येस हे बघा मी कांदा टाकला तोपर्यंत ना आपण हे करून घेऊ. अगोदर ह्याच्यातली तेल सोडायचं. तेल सोडायचं. तळ बनवून घ्यायचं. ह्याच्यासंग दही किंवा आपलं कैरीचं लोणचं, दही किंवा कोणती पण उसळ, मटकीची उसळ ती छान लागते. शक्यतो दही किंवा लोणचं कैरीचं आंब्याचं ना ती एकदम टेस्टी लागते. कारण हा पौष्टिक आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे. अशी कढईला खापून घ्यायची. एकदम कढई पातळ झाली पाहिजे. तुम्ही बघू शकते आपलं दोन्हीकडं पण एकदम व्यवस्थित झाले. कलर छान आला. या पण साईडला कलर छान आले. आपले एकदम व्यवस्थित झाले. आता आपण काढू थोडे वेळ. हे बघ आपण ना ह्याच्यामध्ये काढू. आपण असंच टाकू. पाणी लावायचं बरं का.
पाणी लावूनच काढायचं. ते तुटलं नाही, काय नाही, काही नाही. जसं तुमच्या समोर टाकले तसं झालं आहे बिलकुल. फक्त झाकायला विसरायचं नाही. थोडं तेल टाकायचं असं प्रत्येक ह्याला टाकायचं बघ. दाखवून दे. आता सगळे मी एवढं आहे ना तेवढं आता मी सगळं करून घेणार आहे, तुम्हाला दाखवते.